कुठलंच शैक्षणिक ॲप किंवा त्याद्वारे होणारं डिजिटल शिक्षण हे पूर्णतः शिक्षकांची किंवा शाळेची जागा घेऊ शकत नाही. हे जरी खरं असलं तरी कोरोनामुळं डिजिटल माध्यमांचं महत्त्वसुद्धा आज कळालेलं आहे. शाळेतल्या अभ्यासाची उजळणी असो किंवा एखादा विषय पूर्णतः समजून घेणं असो, मुलांना असे भरपूर शैक्षणिक ॲप उपलब्ध आहेत. पण यामध्ये शेतकरी किंवा मजूर वर्गातील मुलांना हे ॲप्स घेणं परवडतं का याचा विचार केला पाहिजे. शिवाय बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावांमध्ये जी नेटवर्कची व्यवस्था आहे ती आहे का व्यवस्थित हेही पाहिलं पाहिजे. अभ्यासक्रम अधिकाधिक विद्यार्थी केंद्री कसा करता येईल, त्यानंतर त्यांना तो परवडेल कसा, अशा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. म्हणजे आपण सध्याच्या पिढीला डिजिटल पद्धतीनं शिक्षण देऊ शकतो आहे आणि त्यामध्ये आपण यशस्वी होतो आहे असं म्हणता येईल. बरेचसे ॲप्लिकेशन आहेत ज्यांची हे ॲप्लिकेशन्स विकत घेऊन शिकण्याची कॅपॅसिटी म्हणा किंवा ऐपत म्हणा आहे, त्यांचं ठीक आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे मोबाईलची व्यवस्था नसते. बरं, मोबाईल असेल तर त्याला रिचार्ज किंवा इंटरनेट याची व्यवस्था नसते. आणि शिवाय भारतातली बहुतांश मुलं ही शेतकरी, रोजंदारीवरती, मजूर वर्गातून काम करणारी कुटुंबातून ही मुलं येत असतात. अनेकांकडे तर म्हणजे गाईड आणि पुस्तकांसाठी सुद्धा पैसे उपलब्ध असतील असं नसतं. त्यानंतर ॲप्लिकेशन्स जर विकत घेऊन अभ्यास करायचा असेल तर त्यासाठीचे पैसे जास्त खर्च करावे लागतात. तर ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर असं वाटतं की ही जी डिजिटल शिक्षणासाठी आपण स्थिती बघतो आहे त्यासाठी ही परिस्थिती पूर्णतः पूरक नाही आहे. आणि डिजिटल शिक्षणाच्या नावाने आपण मूळ जो शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये प्रत्यक्ष जो संवाद होतो आहे तो आपण कुठेतरी टाळू बघतो आहे का असं वाटतं. पण तरीही काळानुसार डिजिटल शिक्षण हे आवश्यक आहे. आवश्यक तितक्या प्रमाणात ते झालंही पाहिजे. तर त्यासाठी विद्यार्थी केंद्री राहून ह्या प्रश्नांचा काही निकाल लावता येतो का हे आपल्याला पाहिलं पाहिजे. शिक्षकांच्या बाबतीत एक चांगलं झालं आहे की बरेचसे विषय हे आपण विद्यार्थ्यांना तत्काळ त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो. परंतु शेवटी प्रत्यक्ष शिक्षकांच्या सहवासात राहून शिकण्याचं जे तंत्र आहे किंवा त्यातला जो अनुभव आहे तो वेगळाच असतो. आता असं कुठलंही ॲप वगैरे आलं तरी ते शिक्षक किंवा शाळा यांचं रिप्लेसमेंट नाही करू शकत. मुलांना शिक्षणासाठी शाळा आणि शिक्षकांची गरज नक्कीच आहे. त्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करणं ही आजची काळाची गरजसुद्धा आहे. तर शिक्षणाची पद्धत डिजिटल ठेवण्याबरोबरच त्यातले हे जे कच्चे दुवे आहेत यांच्यावरती काम करता आलं तर नक्कीच आपण यशस्वी डिजिटल पिढी घडवू शकू असं मला वाटतं.